हो नमस्कार. मी पूजा. आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे रणजित देसाई लिखित राधेय. चला तर मग आज मी आपणास घेऊन जाते महारथीकरणाच्या जीवनात. भाग 1. कुरुक्षेत्राची विस्तीर्ण विशाल रणभूमी उजाड वाटत होती. आकाशी सूर्य तळपत असूनही त्या भूमीचे तेज ओसरले होते. ज्या भूमीवर एवढा मोठा घनघोर रणसंग्राम झाला त्या भूमीवर वीरांच्या चिता रचल्या जात होत्या. विजयाच्या आकांक्षेने जन्ममृत्यूचे भय न बाळगता शत्रुरुधिरांच्या तहानेने रणभूमीवर सदैव वावरणारे जीव विजय संपादन करूनही त्याच रणभूमीवर नतमस्तक होऊन धारातीर्थी पडलेल्या आपल्या वीरांचा शोध घेत होते. जय पराजयांचा अर्थ केव्हाच संपला होता. ज्यांच्या चाकाच्या भेदक वेगाने रणभूमीला लक्षावधी चाकोऱ्या पडल्या त्या भग्न रथांच्या राशी त्या रणांगणावर एकत्रित केल्या जात होत्या. आपल्या गंभीर मंत्राने अचेतनामध्येही जीव ओतणाऱ्या रणनौबतींना तडे गेले होते. आपल्या दीर्घ नादाने विजयाचा विश्वास देणारे शंख बाणांच्या सड्यांनी आच्छादलेल्या भूमीवर विखुरले होते. आता रणवाद्यांच्या राशीत तेही विसावले होते. रणांगणावर छाया फिरत होती अतृप्त गिधाडांची. रणांगणाच्या चिंतेने सदैव अस्वस्थ असणारे 5 पांडव धौम्य, संजय, विदुर, युत्सू यांच्यासह सेवकांच्या मदतीने वीरांचे दहन कार्य पार पाडित होते. एक एक चिता अग्निशिखांमध्ये धडाडू लागली. धर्तीवर पुण्य अवतरावे म्हणून एकेकाळी जी भूमी सुवर्ण नांगराने नांगरली गेली होती त्या कुरुक्षेत्रावर उठलेले धुराचे लोट, शेकडो काळेकभिन्न लोट आकाशाला भिडले होते. वीरांच्या दहनाची व्यवस्था लावून सारे खिन्न मनाने गंगेकडे चालू लागले. मध्याह्नीचा सूर्य पश्चिम क्षितिजाकडे ढळला होता. गंगेचा विशाल निळाशार प्रवाह त्या सूर्यकिरणात तळपत होता. तापल्या वाळूवर गंगेकडे जाणाऱ्यांना गंगेच्या दर्शनाने ना प्रसन्नता लाभली होती ना पायांखालच्या दाहाची जाणीव होत होती. विजयी पांडव आणि पराजित कौरव दोघांच्याही जय पराजयांच्या उर्मी दहनभूमीच्या अंगारात जळून गेल्या होत्या. गेल्या जीवांच्या वियोगाने व मागे राहिलेल्यांच्या खंतीने साऱ्यांची मने पोखरून गेली होती. गंगेच्या वाळवंटावर तात्पुरते शिबीर उभारले होते. नतमस्तक झालेले खिन्न वदनाने आणि मंद पावलांनी गंगेकडे जाणारे वीर दिसताच त्यांच्या वाटेकडे लक्ष देऊन बसलेल्या शिबिरातील राजस्त्रिया आपल्या परिवारासह उठल्या आणि नदीकडे चालू लागल्या. युधिष्ठिर गंगेच्या प्रवाहामध्ये जाऊन गुडघाभर पाण्यात उभा होता. नदीकाठच्या एका कातळावर राजमाता कुंती बसली होती. तिच्या शेजारी द्रौपदी अधोवदन उभी होती. त्या दोघींच्या मागे तटस्थपणे कृष्ण उभा होता. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आपल्या स्वकीयांच्या समूहात वाळू किनाऱ्यावर व्यथित मनाने बसले होते. पराक्रमाचा अहंकार नव्हता, प्रतिज्ञांची जाणीव नव्हती, विजयाचा आनंद नव्हता. बाहुबलाचे तेज केव्हाच सरले होते. आठवण होती फक्त विजयासाठी रणांगणी बळी गेलेल्या वीरांची.